बीड जिल्ह्यात नेमकं होणार काय आहे लोकसभेसाठी? जरांगे फॅक्टर एक मुद्दा, विकास आपल्या जागेवर दुसरा मुद्दा, त्याच्याबरोबर मध्ये झालेली सगळी फूट, राष्ट्रवादीचे 2 गट, शिवसेनेचे 2 गट, या 2 गटाचे आपले समीकरणं, धनंजय मुंडे पंकजा मुंडेच्या बरोबर. तर दुसरा भाग एक येतोय की मराठा आरक्षण, जे की ज्यांनी महाराष्ट्र हलवून टाकला, तर त्या मराठा आरक्षणाची खंबीर भूमिका आज जरी जाहीर झाली नसली तरी मराठा आरक्षण या बाजूने असणारे लोक हे सगळं चालू असताना वंचित पण आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या गोष्टीत जिल्हा नेमका कुठं जातोय? मी डॉक्टर लड्डा आणि दैनिक लोकप्रश्न आणि महाराष्ट्र न्यूज बुलेटिन. बीड जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक म्हणजे बीडचा खासदार हा जो विषय आहे ना, हा चिंता आणि उत्सुकता या दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन चालते. आपण पाहतोय मित्रांनो, जिल्ह्याचं समीकरण कन्फ्यूज करते. नेमकं जिल्ह्यामध्ये होईल काय याच्याबद्दल शंका असताना जरांगे फॅक्टर, मनोज जरांगेचं मराठा आंदोलन आणि त्याच्यानंतरचे झालेले परिणाम, हा फॅक्टर पण तेवढाच प्रभावी राहील असं पण दिसतं. हे दिसत असताना अचानक पुढचा रोल येतो की जरांगे पाटलांनी आत्तापर्यंत सांगितलं की माझी भूमिका स्पष्ट नाही, मी आणखीन स्पष्ट सांगितलेलं नाही की कोणाला मतदान करायचं, कोणाच्या बाजून जायचं. परत कन्फ्युजन होतं. हे सगळं कन्फ्युजन असताना जिल्ह्यातील आजी माजी आमदार हे आपल्या परीने कामाला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये समीकरण मांडलं जातं की भाजपची संख्याबळ आमदारांचं जास्त आहे, राष्ट्रवादीकडे फक्त एकच आमदार आहे. हे सगळं समीकरण लावून त्याच्याबद्दल पण विश्लेषण केलं जातं. हे विश्लेषण त्याच्या जागेवर होतं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं विश्लेषण होतं आहे जातीय समीकरण. खरं तर निवडणूक ही विकासाच्या आधारावर, पुढच्या 5 वर्षाच्या प्लॅनिंगच्या आधारावर निवडणूक व्हायला पाहिजे, पण तसं न होता स्पष्ट जातीच्या आधारावर निवडणूक होते असं जाणवतं आहे. आणि त्याच्यानंतर मग या जातीचे लोक किती, त्या जातीचे लोक किती याचं समीकरण मांडून मग कोण निवडून येणार याच्याबद्दल बोललं जातं. हे सगळं बोलत असताना समीकरण आपल्या परीने मांडले जातात आणि त्याच्यानंतर पंकजा मुंडेंचं पारडं जड किंवा बजरंग सोनवणेंचं पारडं जड. या दोन्हीच्या स्पर्धेमध्ये वंचितचे अशोक हिंगे पण एक स्वतःची ओळख करण्याचा प्रयत्न करतात आणि ती ओळख होते वंचितच्या कार्यकर्त्याकडनं आणि प्रकाश आंबेडकरांच्या विचाराला मानणाऱ्या लोकांकडनं. हे सांगितलं जाते की वंचित हा यावेळेस खूप चांगले मतदान घेईल. हे सगळं होत असताना आपण पाहिलं वंचितची सभा पण तशी मोठी झाली. हे सगळं होत असताना जिल्ह्याचं लक्ष लागतंय जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेकडं. आज पण जयदत्त क्षीरसागरने कुठलीही भूमिका मांडलेली नाही. ते तटस्थ आहेत. कार्यकर्ते विचारतायत तर ते म्हणतात थांबा, बघू, पाहू. पण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मात्र द्विधा मनस्थिती, कारण मतदानाला फक्त 15 दिवस राहिले. त्याच्यामुळं मराठा समाजाचे कार्यकर्ते हे परस्पर मीटिंग घेऊन बजरंग सोनवणे यांना मदत करण्याच्या भूमिकेत आहे. आणि जर हे होत असेल तर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटी मिळेल. जर हे होत असेल तर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळेल, हे मात्र पक्क. पण जरी कार्यकर्ते म्हणत असतील तरी जयदत्त क्षीरसागर यांची आणखीन भूमिका स्पष्ट नाही. भूमिका स्पष्ट व्हायला पाहिजे. 2019ची विधानसभा निवडणूक ही जयदत्त क्षीरसागर फार कमी मताने हारले आणि त्या हारण्यामध्ये जर पंकजा मुंडेंचा सक्रिय पाठिंबा राहिला असता किंवा होकार राहिला असता तर जयदत्त क्षीरसागर निवडून आले असते आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडं जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्राची एक मोठी जबाबदारी दिली गेली असती. हे बोललं जातं आहे. तर हे सगळं होत असताना त्यावेळी जयदत्त सेनेत होते, त्याच्या अगोदर अण्णांनी राष्ट्रवादी सोडली आणि कार्यकर्ते संभ्रमात. हे सगळं होत असताना अण्णाला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे जिल्ह्यातील एक नेतृत्व जे की जिल्ह्याचं राजकारण ठरू शकतं असे नेतृत्व म्हणजे जयदत्त अण्णा यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी ही जनमानसाची इच्छा आहे आणि अपेक्षा ठेवतोय की ती भूमिका अण्णा काही दिवसात पूर्ण करतील. पण हे जरी असलं तरी अण्णाचे कार्यकर्ते मात्र सोनवणेच्या बाजूने जाण्याच्या मनस्थितीत आहेत. हे होतंय तर मात्र जिल्ह्याचं राजकारण बरंच काही बदलतं आहे. इकडून गेवराईमध्ये अमरसिंह पंडित आपली भूमिका परखड मांडताय, पंकजा मुंडेच्या बाजूने चालताय. तिकडून सुरेश धस चालताय, त्यांचा पण त्या मतदारसंघामध्ये मानणारा वर्ग आहे.
विरोध असला नसला, कार्यकर्ते काय म्हणत असले तरी यांनी यांच्या परीने कार्यकर्त्यांना निरोप दिलेले आहेत. पुढचं समीकरण पण यांनी समजून सांगितलेलं आहे असं लोकातून बोललं जातं. तर माजलगावमध्ये प्रकाश साळुंखे यांचा रोल, यांची भूमिका ती पण तितकीच महत्त्वाची आहे. पण प्रकाश साळुंखेच्या भूमिकेमध्ये विरोध करताना लोक म्हणतात की मग 2019मध्ये तुम्ही गोपीनाथ मुंडेच्या उपकारासाठी का जागे नाही झाले, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. हे सगळं चालू असताना पंकजा मुंडेच्या बरोबर धनंजय मुंडे हे भाऊ म्हणून आज खंबीर उभे आहेत आणि त्याचा प्रत्येक फॉर्म भरतानाच्या सभेमध्ये त्याने दाखवून दिला. हे सगळं समीकरण हे बीड जिल्ह्याच्या पुढील म्हणजे नेमकं 15 दिवसांनी काय होणार आहे याच्यासाठी तसं कन्फ्यूज करणारं आणि विचार करायला लावणारं समीकरण.